पुण्यातील जगदाळे यांच्या कुटुंबियांशी फडणवीसांनी संवाद साधला। जखमी संतोष जगदाळे यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। फडणवीसांकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। पुण्यातील जगदाळे कुटुंबातील नातेवाईक काश्मीरमध्ये अडकलेत। तर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूया। पुण्यातील संतोष जगदाळे यांना दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागल्यात, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पुण्यातील जगदाळेंच्या कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संवाद साधला। राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। याची दखल घेतलेली आहे। गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत। मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे। आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जखमी देखील आहेत। जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास है, हमारा विश्वास है। सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से जम्मू कश्मीर पे जो पलघर में उसमें टेरर अटैक हुआ है। देखिए, इस अटैक की हम बहुत निंदा करते। जिस प्रकार से ये अटैक किया गया और नाम पूछकर मारना, ये अपने आप में बहुत ही